मित्रांनो नमस्कार. हल्ली असे काही घटना घडतात ते क्राईम कडे वळतात, पण अशा काही घटना असतात तर क्राईम कडे नाही वळल्यापेक्षा समाधान हा एकमेव मार्ग असतो. मित्रांनो, आजकाल लोक लिव्हिंग रिलेशन मध्ये राहतात. बऱ्यापैकी दुसरी बायको दुसऱ्याचं नवरा बिझनेसच्या नावाखाली दुसरीकडे जातात आणि त्यांचं एकमेकांचं ओळख वाढतात आणि ते लोक लिव्हिंग रिलेशन मध्ये राहतात. असे काही ते घटना घडतातच. आणि बऱ्यापैकी काही लोक म्हणजे पोरापोरी लांब ठिकाणी जातेच आपलं शिक्षण पूर्ण घेण्यासाठी आणि त्या लोकांची तिथे ओळख वाढते. त्या ओळख झाल्याच्या नंतर ते लिव्हिंग रिलेशन मध्ये राहतात आणि ते नातं टिकवण्यासाठी बरेच काही प्रयत्न करतात. हे नातं टिकवण्यासाठी तो कोण खूप प्रयत्न करतो, पण हे नातं टिकत नाही. हे काय नाही टिकत, काय काय चुका घडतात हे कोण सांगत नाही आणि कोण समजून घ्यायला तयार नाही. ह्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात मोठे पाऊल उचलले जातात. कोणतं प्रियकर तर मरतो, नाही तर प्रियकर प्रियसी मरती. लिव्हिंग रिलेशन मध्ये राहणारे दुसऱ्यांचे नवरा बायको असतात, ते नातं तर खूप भयंकर असतं. असो ते आपल्याला ते त्याचं त्याचं काही घेणं देणं नाही. आपण दोन प्रियकरांच्या लिव्हिंग रिलेशन बद्दल बोलत आहे. तर हे जर तुम्हाला सुधारायचं असेल, तुमच्यामध्ये तर काहीतरी गडबड असेल, तर पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ह्यासाठी फक्त 5 उपाय. पहिला उपाय आहे की तुम्ही एकमेकांना संधी देणं. तुम्हाला जर वाटतं की आपल्या नात्याला एक संधी दिली पाहिजे, तर तुम्ही द्यावं. तुम्हाला तुम्हाला तुमचं बरं वाईट हे कळलं पाहिजे आणि तुम्ही आपल्या पार्टनरला एक संधी दिली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं बरं वाईट कळतंय, तर तुम्हाला वाटतं तुमचा पार्टनर ठीक नाहीये, तर तुम्ही त्याला सोडून द्या. तुम्हाला वाटतं की तुमच्या पार्टनरला एक संधी दिली पाहिजे, तो तुम्हाला समजून घेईल, तो तुम्हाला तुमच्या बरोबर नीट वागल असं तुम्हाला वाटत असेल, तर त्याला एक संधी दिली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या नात्यांमध्ये काय खटास आहे ते नीट समजून घेणं, ते नीट एकमेकांबरोबर बोलणं. त्याबरोबर तू मला वेळ देत नाही का, तुझं शरीरामध्ये संबंध आहे का, तो आपल्याला सॅटिस्फॅक्शन देऊ शकत नाही का, मुलगी आपलं सेक्शुअल रिलेशन ठेवण्यासाठी नकार का देते. सगळं बोलणं खूप मोठं गरजेचं आहे. त्यासाठी बसून एक ठिकाणी बोलणं खूप मोठं गरजेची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लिव्हिंग रिलेशन मध्ये राहणारे जे लोक आहे, कधीही एकमेकांची गोष्टी लपून ठेवली नाही पाहिजे. फक्त एकच, जर गोष्टी लपून ठेवायला लागले तर ते खूप मोठं भयंकर घडू शकतं. ह्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त नुकसान दोघांचंच होणार आहे. कारण एकच आहे, कारण एकमेकांबरोबर गोष्टी लपवल्यावर तुम्हालाच ह्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. म्हणून आपल्या पार्टनरचे एकमेकांना बोलणं खूप गरजेचं आहे. तुम्ही काय बोलणार, कसं बोलणार ते काय मला माहिती नाही. तुम्ही ते तुमच्या पार्टनर बरोबर बोललं पाहिजे. पण तुम्हाला एक गोष्ट नक्की कळली पाहिजे की जर तुम्हाला हे टिकवायचंय, तुम्हाला तुमचं नातं टिकवायचंय, तुम्हाला पुढे जायचंय आणि पुढे जाऊन तुमचं भविष्य घडवायचंय, तर तुम्हाला हे बोलणं खूप गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे असे वाद तुम्ही निर्माण करू नका, असं तुमच्या पार्टनरवर भांडू नका, जे त्याच्या डिप्रेशन मध्ये जाण्याचा परिणाम पडू शकतो किंवा त्याला कंटाळा येणं, त्याला सारखं चिडचिड येणं, असे जर होत असेल तर कमीत कमी टाळायचा प्रयत्न करा. किंवा मुलगा असो किंवा मुलगी असो, रिलेशन मध्ये राहणं म्हणजे घरामध्ये बायको स्वयंपाक कशी करते असं काही आता काही ते राहिलं नाही ते जमाना. जर पोराला जर लिव्हिंग रिलेशन मध्ये राहायचं असेल, ते सगळं सोडून द्यावं लागेल. त्याला देखील बरोबर समानतेचा हात बसवा लागेल. ती जर स्वयंपाक बनवत असेल तर ह्याला देखील कांदे कापावं लागेल. ही जर वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवत असेल, ह्याला देखील घर पुसून द्यावं लागेल. हे सगळं ऍडजस्टमेंट करावं लागतात. सगळ्यात मोठं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नात्यांमध्ये टिकवणं हे खूप मोठं गरजेचं असेल तर माणूस बराच काही प्रयत्न करून टिकवतो. सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात लास्टची गोष्ट म्हणजे पाचवी गोष्ट, नात्यांमध्ये नकारात्मक नसायला पाहिजे आणि हे सगळ्यात मोठी घातक वस्तू आहे. नात्यामध्ये नकारात्मक असलं तर संशय येणं आणि बरेच काही घाणेरडे विचार करणं, नातं टिकवायचं न प्रयत्न करणं. असं तुम्हाला जर तुमचं पार्टनर दारू पिणारा आणि बरंच काही तुमच्यावर अत्याचार करणार आणि बरंच तुमच्यावर अत्याचार करणार जसं तुम्हाला वाटलं, तर पटकन पटकन तिथं सटकायचं. आपल्या पार्टनरची वाट नाही बघायची की मी तुला सोडून जाते, मी तुमच्या बरोबर राहणार नाही, असं ते असं बोलायचं नाही. जेवढं लवकर आहे तेवढं सटकायचं आणि त्याच्या नजरेपासून जितकं लांब राहील तेवढं तुम्हाला चांगलं आहे. कारण असे पार्टनर तुम्हाला धोकादायक ठरू शकतात. कारण ते डोक्याने सर्किट असल्यामुळं तुम्हाला काय ते बनणार नाही की मला एक चान्स दे, की तुमचं काय तर बरं वाईट करतील आणि निघून पळून जातील. आणि हे नकारात्मक खूप मोठं धोकादायक ठरू शकतं. आणि सकारात्मक हा असा गोष्ट आहे, तुम्हाला कुठे कुठे एक संधी देते. तुमचा पार्टनर तुमच्या बरोबर ऍडजस्टमेंट करणं आणि तुमच्या इच्छा अनुसार तुमचा एक पार्टनर, जर मुलीला हे जर वस्तू आवडती आणि मुलाला ही गोष्ट आवडत नाही, तर त्या मुलाला ते ऍडजस्टमेंट करावं लागणार. आणि जर मुलाला जी एखादी वस्तू आवडती आणि त्या मुलीला ती गोष्ट आवडत नाही, तरी पण त्याला ते मान्य करावं लागेल. कारण हेच जे आहे लिव्हिंग रिलेशनचं खरा मुद्दा आहे
की ऍडजस्टमेंट करणं, समजून घेणं आणि आपल्याला एकमेकांना पुढे जाण्यासाठी, आपला संसार नीट करण्यासाठी लिव्हिंग रिलेशनचं पुढं रूपांतर होतं लग्नात. त्या लग्नामध्ये टिकवण्यासाठी लिव्हिंग रिलेशन एक योग्य मार्ग आहे. बाहेर शिक्षणासाठी जातात ते आणि ते लिव्हिंग रिलेशन मध्ये राहतात, त्यांच्यासाठी खूप मोठं हे सूत्र आहे. तुम्हाला हे सूत्र कसं आवडलं, तुम्हाला ही माहिती कशी आवडली, कशी नाही, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला फॉलो करा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी पुन्हा भेटायला येईल. नमस्कार.